Hello dear students. Today we are going to learn and understand second lesson of history, that is work of the saints. About 3 to 400 years before Shivaji Maharaj, our Maharashtra was not free. It was divided between the sultans. They constantly fought against each other. The people were suffered. They wanted to come out of this typical situation. At this time, the saints came to the rescue. These saints changed their thoughts and developed faith in God. Now, you must be thinking, who are these saints? Saints are the people who are totally devoted to God. They are holy people. Whatever they teach, they follow in their own life. They follow the path of truth and teach people different values to serve humanity. So children, let us learn more about saints from lesson number 2, work of the saints. Maharashtra is known as Santanchi Bhumi. That means the land of saints. The tradition of saints that begin in Maharashtra with Sri Chakradhar, Sant Namdev, Sant Jnaneshwar, Sant Chokhamela was continued by saints coming from various strata of society. ट्रेडिशन म्हणजेच परंपरा. स्ट्राटा मीन्स टाईप म्हणजेच वर्ग किंवा स्तर. महाराष्ट्रात चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा या संतांनी संत परंपरा चालू केली. या संतांपासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरांमधून म्हणजेच विविध वर्गांमधून आलेल्या संतांनी पुढे चालवली. In this group of saints are included Sant Goroba, Sant Savta, Sant Narhari, Sant Eknath, Sant Sheikh Muhammad, Sant Tukaram, Sant Niloba, etc. या संत मंडळींमध्ये ज्यांनी ही संत परंपरा पुढे चालवली त्या संत मंडळींमध्ये संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख मोहम्मद, संत तुकाराम, संत निळोबा इत्यादी संतांचा समावेश होता. Similarly, संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मलाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा and संत बहिणाबाई शिवूरकर are also included. या संतांबरोबरच संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई शिवूरकर यांचाही समावेश होता. They taught people various virtues like compassion, non-violence, charity, service, equality and brotherhood. No one is inferior, no one is superior, all are equal. Virtues म्हणजेच सद्गुण, compassion म्हणजेच दया, करुणा, non-violence म्हणजेच अहिंसा, charity म्हणजे दानधर्म, सर्व्हिस म्हणजे सेवा, इक्वॅलिटी म्हणजेच समानता, ब्रदरहूड म्हणजे बंधुता, इन्फिरियर म्हणजे लहान किंवा कनिष्ठ आणि सुपिरियर म्हणजे मोठा किंवा वरिष्ठ. या सगळ्या संत मंडळींनी लोकांना सद्गुणांची शिकवण दिली, जसे की दया, अहिंसा, दान, सेवा, समानता, बंधुता या गुणांची या संत मंडळींनी लोकांना शिकवण दिली. नो वन इज इन्फिरियर, नो वन इज सुपिरियर, ऑल आर इक्वल. इन्फिरियर म्हणजेच लहान आणि सुपिरियर म्हणजे मोठा. कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही, सगळे सारखे आहेत. सच वॉज द सेंटिमेंट दॅट वॉज क्रिएटेड बाय सन्स इन द माइंड्स ऑफ पीपल. सेंटिमेंट म्हणजे भावना. तर कोणी लहान नाही आहे, कोणीही मोठं नाही आहे, सगळे सारखे आहेत अशी समानतेची भावना या संत मंडळींनी लोकांच्या मनात निर्माण केली. सिमिलरली समर्थ रामदास ऑल्सो रेंडर्ड हिज वर्क इन महाराष्ट्र. रेंडर्ड हिज वर्क म्हणजेच आपले काम करणे. तसेच महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामी यांनी आपले काम केले. श्री चक्रधर स्वामी. श्री चक्रधर स्वामी वॉज ओरिजिनली अ प्रिन्स फ्रॉम गुजरात. श्री चक्रधर स्वामी हे मूळचे गुजरातचे एक राजपुत्र होते.
ही बिकेम अन ascetic अँड केम ओव्हर टू महाराष्ट्र. असेटिक म्हणजेच संन्यासी किंवा तपस्वी. तर श्री चक्रधर स्वामी यांनी संन्यास घेतला आणि ते महाराष्ट्रात आले. ही मूव्ड ऑल ओव्हर महाराष्ट्र प्रीचिंग इक्वॅलिटी. प्रीचिंग म्हणजेच उपदेश देणे किंवा शिकवण देणे. श्री चक्रधर स्वामी पूर्ण महाराष्ट्रभर फिरले आणि लोकांना समानतेचा उपदेश दिला. ही डिड नॉट बिलीव्ह इन एनी डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन जेंडर ऑर कास्ट. डिस्क्रिमिनेशन म्हणजेच भेदभाव. जेंडर म्हणजेच लिंग, म्हणजे एखादी व्यक्ती, एखादा पर्सन स्त्री आहे किंवा पुरुष आहे. आणि कास्ट म्हणजेच जात. तर श्री चक्रधर स्वामी यांना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते. सो सेव्हरल मेन अँड वुमेन बिकेम हिज फॉलोवर्स. आणि त्यामुळेच बरेच स्त्री पुरुष हे त्यांचे फॉलोवर्स झाले, त्यांना फॉलो करायला लागले. द सेक्ट ही एस्टॅब्लिश्ड इज नोन ॲज महानुभाव. सेक्ट म्हणजेच संप्रदाय किंवा पंथ. त्यांनी स्थापन केलेल्या पंथास महानुभाव पंथ असे म्हटले जाते. मेमोरेबल इन्सिडेंट्स फ्रॉम हिज लाईफ हॅव बीन कम्प्लीटेड इन अ बुक टायटल लीलाचरित्र. श्री चक्रधर स्वामींच्या आठवणीचा संग्रह म्हणजे बुक ही लीलाचरित्र आहे. संत नामदेव वॉज अ ग्रेट डिवोटी ऑफ विठ्ठल. संत नामदेव हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. डिवोटी म्हणजेच भक्त. He lived in the village Narasi. He composed numerous songs in praise of God, performed kirtans everywhere, and brought about general awakening among the people. Numerous म्हणजेच असंख्य. आणि composed म्हणजेच रचणे किंवा लिहिणे, तयार करणे. संत नामदेव यांनी असंख्य अभंग लिहिले, रचले. त्यांनी कीर्तने केली आणि जनतेमध्ये जागृती निर्माण केली. अवेकनेस म्हणजेच जागरूकता. ही मूव्ड ऑल ओव्हर महाराष्ट्र टू स्प्रेड भागवत धर्म अँड टॉट द पीपल डीप डिवोशन टू गॉड. संत नामदेव यांनी संपूर्ण महाराष्ट्रात संचार केला आणि लोकांना भक्तीची शिकवण दिली. ही इन्स्टिल्ड in them the desire to protect their religion. Instilled म्हणजेच निर्माण करणे. संत नामदेव यांनी लोकांच्या मनामध्ये धर्मरक्षणाचा व भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार निर्माण केला. संत नामदेव later traveled all over India spreading the message of humanity. आणि त्यानंतर संत नामदेव हे पूर्ण भारतभर फिरले आणि ह्युमॅनिटी म्हणजेच मानवताचा संदेश सगळ्या लोकांना सांगितला. ही ट्रॅव्हल टू द पंजाब अँड स्प्रेड द मेसेज ऑफ इक्वॅलिटी अमंग द पीपल देअर. इक्वॅलिटी म्हणजेच समानता. संत नामदेव त्यानंतर पंजाबमध्ये गेले आणि तेथील लोकांना समानतेचं महत्त्व पटवून दिलं, समानतेचा मेसेज दिला. ही कंपोज्ड सॉंग्स इन हिंदी. त्यांनी हिंदी भाषेमध्ये सुद्धा काही अभंग लिहिले. इवन टुडे some of his verses are included in Guru Granth Sahib, the holy book of 6 verses म्हणजेच पद्य किंवा कविता. संत नामदेव यांची काही पदे किंवा कविता आजही शीख लोकांच्या गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत. मुलांनो, गुरु ग्रंथ साहिब हे जे बुक आहे हे होली बुक आहे, म्हणजेच धर्मग्रंथ आहे. आणि तो कोणाचा आहे तर तो शीख लोकांचा आहे. His songs are still sung all over Maharashtra with great love and devotion. महाराष्ट्रात तर त्यांचे अभंग घराघरातून मोठ्या भक्तीने गायले जातात. Now let us learn about संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर's family belonged to आपेगाव. संत ज्ञानेश्वर हे आपेगावचे राहणारे होते. त्यांची फॅमिली ही आपेगावमध्ये राहत होती. निवृत्तीनाथ अँड सोपानदेव वर हिज ब्रदर्स. निवृत्तीनाथ आणि सोपानदेव हे त्यांचे भाऊ होते. मुक्ताबाई वॉज हिज सिस्टर. आणि मुक्ताबाई या त्यांच्या बहीण होत्या. बायगोटेड मेन ऑफ द टाईम यूज टू लुक डाऊन अपॉन दीज चिल्ड्रन बिकॉज दे वर द ऑफस्प्रिंग ऑफ अ संन्यासी.
बायगॉटेड मेन म्हणजेच कर्मठ पुरुष किंवा धर्मांध पुरुष. लुक डाऊन म्हणजेच कमी लेखणे. ऑफस्प्रिंग म्हणजेच वंशज किंवा संतती. त्यावेळचे काही बायगॉटेड मेन होते. बायगॉटेड मेन म्हणजेच कर्मठ पुरुष. ते या सगळ्या मुलांना कमी लेखत होते. का बरं कमी लेखत होते? कारण ते एका संन्यासाचे मुलं होते. ऑफस्प्रिंग म्हणजेच वंशज, संतती किंवा मुलं. इट हॅपन लाईक दिस. त्याचे झाले असे की देअर फादर टूक संन्यास. त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता. अँड रिटायर्ड फ्रॉम वर्ल्डली लाईफ. ॲज अ संन्यासी ही लेफ्ट होम. आणि त्यांनी संन्यास घेतला म्हणून त्यांनी काय केलं? घर सोडलं. बट लेटर ऑन ओबेईंग द ऑर्डर ऑफ हिज गुरु ही रिटर्न्ड होम अँड स्टार्टेड लिव्हिंग विथ हिज वाईफ. गुरुच्या आज्ञेवरून ते पुन्हा घरी आले आणि आपल्या पत्नीबरोबर राहायला लागले. देअर 4 चिल्ड्रन वर बॉर्न आफ्टरवर्ड्स. आणि नंतर त्यांना पुढे 4 मुलं झाली. द नॅरो माइंडेड रिलिजियस लीडर्स डिड नॉट थिंक इट राईट दॅट अ संन्यासी शुड हॅव चिल्ड्रन. त्यावेळच्या कर्मठ लोकांना हे काही मान्य नव्हते की एका संन्याशाला मुलं आहेत. पीपल पर्सिक्युटेड दिस चिल्ड्रन अँड बॅनिश्ड देम फ्रॉम देअर कम्युनिटी. पर्सिक्युटेड म्हणजेच छळ आणि बॅनिश्ड म्हणजेच हद्दपार करणे किंवा वाळीत टाकणे. मग या कर्मठ लोकांनी काय केलं? या मुलांचा छळ केला आणि यांना वाळीत टाकले. वन्स ज्ञानेश्वर वेंट राऊंड द टाउन बेगिंग फॉर आर्म्स. आर्म्स म्हणजेच भिक्षा. एके दिवशी ज्ञानेश्वर भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले. बट नो वन वुड गिव्ह हिम एनी आर्म्स. पण कोणीही त्यांना काही भिक्षा दिली नाही. ही हॅड टू लिसन टू अब्युझिव्ह लँग्वेज इन्स्टेड. अब्युझिव्ह लँग्वेज म्हणजेच अपमानजनक भाषा किंवा वेडेवाकडे बोल. त्यांना भिक्षा तर कोणी दिलीच नाही, पण शिवाय त्यांना वेडेवाकडे बोल ऐकवले. यंग ज्ञानेश्वर वॉज डीपली पेन्ड बाय दिस इन्सिडेंट. डीपली पेन म्हणजेच तीव्र वेदना. ज्ञानेश्वरांच्या बालमनाला खूप वेदना झाल्या. ही एंटर्ड हिज हट अँड लॉक्ड द डोअर फ्रॉम इनसाइड टू ग्रीव्ह ओव्हर हिज लॉट. ते आपल्या झोपडीत परत आले. झोपडीचे दार आतून त्यांनी बंद करून आत दुःख करत बसले. मुक्ताबाई केम अँड नॉक द डोअर. शी सेड, ओपन द डोअर ज्ञानेश्वर. हाऊ कॅन वी रिमेन ड्रॉन इन आवर ओन सॉरो? हू विल देन लुक टू द वेलफेअर ऑफ द वर्ल्ड? तेवढ्यात मुक्ताबाई ज्ञानेश्वरांच्या बहीण तेथे आल्या आणि दार वाजवलं आणि म्हणाल्या, दार उघडा ज्ञानेश्वरा. अहो, आपण दुःखी कष्टी होऊन कसे चालेल? जगाचे कल्याण कोण करेल? दीज वर्ड्स ऑफ हिज सिस्टर गेव न्यू होप टू ज्ञानेश्वर. आणि बहिणीच्या या उपदेशाने ज्ञानेश्वरांना नवीन हुरूप आले. ही फॉरगॉट हिज पर्सनल सॉरो म्हणजेच दुःख. अँड स्टार्टेड हिज वर्क. ते त्यांचं दुःख विसरले आणि कामाला लागले. एव्हरीवेअर द पुअर अँड बॅकवर्ड पीपल वर बीइंग ऑप्रेस्ड इन द नेम ऑफ द रिलिजन. बॅकवर्ड म्हणजेच मागासलेले आणि ऑप्रेस्ड म्हणजेच सतावणे किंवा छळ करणे. ठिकठिकाणी गोरगरिबांचा, मागासलेल्या लोकांचा धर्माच्या नावाखाली छळ होत होता. ज्ञानेश्वर वेंट अमंग द पीपल अँड टॉट देम टू हॅव फेथ इन गॉड. तेव्हा ज्ञानेश्वर या लोकांमध्ये गेले आणि त्यांना ईश्वरावर श्रद्धा ठेवा, ईश्वरावर विश्वास ठेवा असा उपदेश दिला. गिव्ह इक्वल ट्रीटमेंट टू ऑल. सगळ्यांना इक्वल ट्रीटमेंट द्या. हेल्प दोज इन ट्रबल अँड अलाय देअर मिझरी. मिझरी म्हणजेच दुःख आणि अलाय देअर मिझरी म्हणजेच दुःख दूर करणे. तर संत ज्ञानेश्वरांनी लोकांना उपदेश दिला की समतेने वागा, दुःखी माणसांना मदत करा, त्यांचे दुःख नाहीसे करा. दिस वॉज द गिस्ट ऑफ हिज ॲडवाईस टू द पीपल. गिस्ट म्हणजेच निष्कर्ष किंवा तात्पर्य. ज्ञानेश्वर्स वर्ड्स are heard in every nook and corner of Maharashtra for the last 700 years. त्यांचा उपदेश
गेली 700 वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकसारखा घुमत आहे. नूक अँड कॉर्नर म्हणजेच कानाकोपऱ्यात. इन दोज डेज ऑल रिलिजियस टीचिंग वॉज कन्फाईन्ड टू संस्कृत बुक्स. त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथांमध्ये बंदिस्त झाले होते. मुलांनो, त्या काळामध्ये जे काही धार्मिक ज्ञान होते, जे धार्मिक पुस्तकं होते, ते सगळे संस्कृत भाषेमध्येच लिहिले गेलेले होते. द लँग्वेज ऑफ ऑर्डिनरी पीपल इन एव्हरी डे यूज वॉज मराठी. आणि त्या काळातले जे लोक होते, जे डे टू डे लाईफ ते जगत होते, तेव्हा ते मराठी भाषेसाठीच यूज टू होते. त्यांना मराठी लँग्वेज येत होती. संस्कृतचे त्यांना फारसे नॉलेज नव्हते. ज्ञानेश्वर रोट हिज आउटस्टँडिंग बुक ज्ञानेश्वरी इन मराठी. ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला. ही thus opened wide for his people the doors of knowledge, where he preached the ideal brotherhood among all men. धर्माच्या ज्ञानाचे भंडार त्यांनी लोकांना खुले करून दिले. लोकांना बंधुभावाची शिकवण दिली. मुलांनो, धर्मग्रंथ हे संस्कृत भाषेमध्ये असल्यामुळे लोकांना ते काही वाचता येत नव्हते आणि धर्माचे त्यामुळे या लोकांना ज्ञानही नव्हते. पण ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ती मराठी भाषेतून लिहिली. त्यामुळे लोकांना ती वाचता आली आणि त्यामुळे लोकांना बरंच काही शिकता आलं. ॲट अ व्हेरी अर्ली एज, ॲट अलंदी नियर पुणे, ज्ञानेश्वर टूक समाधी, दॅट इज पुट हिमसेल्फ इन अ ट्रान्स फ्रॉम विच ही नेव्हर केम आउट. ट्रान्स म्हणजेच समाधी. आळंदी येथे, की जे पुण्यामध्ये आहे, तिथे ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. Even today, on the 11th day of Ashad and Kartik, lakhs of pilgrims go to Alandi Pandhari with devotion. Pilgrims म्हणजेच यात्री आणि डिवोशन म्हणजेच भक्ती किंवा एकनिष्ठ प्रेम. तर आजही 11th डे ऑफ आषाढ आणि कार्तिक म्हणजेच आषाढी कार्तिकी एकादशीला लाखो लोक हे आळंदी पंढरपूरला जात असतात मोठ्या भक्तिभावाने. Now let us learn about Sant Eknath. Sant Eknath carried on the work started by Sant Namdev and Sant Jnaneshwar. संत एकनाथांनी संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांची परंपरा पुढे चालवली. He lived in पैठण. ते पैठणला राहत होते. He preached that the way to reach God was through devotion. भक्ती मार्ग. प्रीच म्हणजेच प्रचार करणे. संत एकनाथांनी भक्तिमार्गाचा प्रचार केला. त्यांनी असं म्हटलं की देवाची प्राप्ती ही भक्तिमार्गानेच होऊ शकते. देव आपल्याला भक्तिमार्गानेच मिळू शकतो. ही रोट न्यूमरस रिलिजियस सॉंग्स, अभंग्स, ओवीज अँड भारुड्स. हिज ॲडवाईस टू द पीपल वॉज नॉट टू ॲक्सेप्ट एनी डिस्टिंक्शन ऑफ हाय अँड लो. न्यूमरस म्हणजेच असंख्य. संत एकनाथ यांनी अनेक असंख्य अभंग, ओवी आणि भारुडं लिहिली. हिज ॲडवाईस टू द पीपल वॉज नॉट टू ॲक्सेप्ट एनी डिस्टिंक्शन म्हणजेच भेद किंवा भेदभाव. त्यांनी कधीही भेदभाव मानला नाही आणि त्यांनी लोकांना असा उपदेश केला की भेदभाव मानू नका. कोणीही उच्च नाही किंवा कोणीही नीच नाही. ही मेड फ्रेंड्स विथ द पुअर and the downtrodden and taught them devotion to God. Downtrodden म्हणजेच दलित किंवा मागासलेले. संत एकनाथांनी जे दलित लोक आहेत, जे मागासलेले लोक आहेत, त्यांना जवळ केले आणि त्यांना देवाचे महत्त्व पटवून दिले. हिज लव्ह एक्सटेंडेड इवन टू द डम ॲनिमल्स. संत एकनाथांनी मुक्या प्राणीमात्रांवर सुद्धा प्रेम केलं. ही एक्सॉर्टेड the people to love all living beings and practiced what he preached. Exhorted means प्रोत्साहन देणे किंवा उपदेश देणे. संत एकनाथांनी लोकांना उपदेश दिला की सर्व प्राणीमात्रांवर दया करा, सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा. संत एकनाथ स्वतःसुद्धा सगळ्या प्राणीमात्रांवर प्रेम करत. वन डे ही वॉज गोईंग टू द रिव्हर गोदावरी फॉर अ बाथ. एके दिवशी ते गोदावरी नदीवर स्नानाला म्हणजेच आंघोळीला निघाले होते. इट वॉज नून अँड व्हेरी हॉट. दुपारची वेळ होती त्यामुळे खूप हॉट होतं, खूप गरम होतं वातावरण. द सँड बेड
अलॉंग द रिव्हरसाईड वॉज व्हेरी हॉट टू. आणि नदीकिनारी जी वाळू होती तीसुद्धा खूप तापलेली होती. ही हर्ड द क्राईंग ऑफ अ पुअर चाइल्ड सिटिंग ऑन द हॉट सँड. त्या तापलेल्या वाळूवर एक लहान बाळ रडत होतं. एकनाथ लुक्ड अराउंड अँड सॉ द चाइल्ड. संत एकनाथांनी इकडे तिकडे पाहिले. त्यांना ते मूल दिसलं. ही रश टू हिम अँड लुक्ड अराउंड फॉर द चाइल्ड्स पेरेंट्स. संत एकनाथ लगेचच त्या बाळाकडे गेले आणि त्या बाळाच्या पेरेंट्सला पाहायला लागले इकडे तिकडे कुठे दिसत आहेत का. ही पिक्ड अप द चाइल्ड्स इन हिज आर्म्स, वाईप्ड हिज टीयर्स अँड रिच्ड हिम होम. संत एकनाथांनी त्या बाळाला कडेवर घेतले, त्याचे डोळे पुसले. वाईप्ड हिज टीयर्स, वाईप्ड म्हणजे पुसणे आणि टीयर्स म्हणजे डोळे. संत एकनाथांनी त्या बाळाचे डोळे पुसले आणि त्या बाळाला त्याच्या घरी घेऊन गेले. In this way, by his personal example, Eknath impressed the message of love and equality on the minds of the people. तर मुलांनो, अशा रीतीने स्वतःच्या आचरणातून, स्वतःच्या वागण्यातून संत एकनाथांनी समतेची, ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली. Now, let's learn about Sant Tukaram Maharaj. Two great saints, Tukaram and Ramdas, lived in शिवाजी's time. शिवाजी महाराजांच्या काळात संत तुकाराम आणि संत रामदास हे संत होऊन गेले. तुकाराम केम फ्रॉम देहू नियर पुणे. संत तुकाराम हे पुण्यातील देहू गावचे होते. देहू गावात ते राहत होते. ही ओन्ड अ फार्म अँड ऑल्सो अ ग्रॉसरी शॉप. त्यांच्याकडे शेती होती आणि त्यांचं किराणा मालाचं दुकानही होतं. His forefathers used to lend money to the needy people. Forefathers म्हणजेच पूर्वज. तर संत तुकाराम महाराज यांचे पूर्वज म्हणजेच वाडवडील हे गरजवंत लोकांना पैसे उधार देत होते, कर्ज देत होते. But Tukaram drowned in the river Indrayani all the record of loan papers he had, thus giving relief to many. संत तुकाराम महाराजांचे वाडवडील हे लोकांना, जे गरजवंत लोक आहेत त्यांना कर्ज देत असत. पण संत तुकाराम महाराज यांनी काय केलं, जे पेपर्स होते, कोणी कोणी कर्ज घेऊन ठेवलेलं आहे असे जे दस्तऐवज होते ते सगळे पेपर्स हे इंद्रायणी नदीमध्ये वाहून दिले, बुडवून टाकले. त्यामुळे काय झालं, अनेक लोक कर्जमुक्त झाले. He would go to the neighboring hill and sing songs in praise of God विठ्ठल. जवळच्याच एखाद्या टेकडीवर संत तुकाराम महाराज जात आणि विठ्ठलाचे भजन म्हणत. ऑन द 11th डे, एकादशी ऑफ द मंथ ऑफ आषाढ अँड कार्तिक, ही वुड गो टू पंढरपूर. आषाढ आणि कार्तिक महिन्यामध्ये जी एकादश येते त्या एकादशीला संत तुकाराम महाराज हे पंढरपूरला जात असत. ही रोड डिवोशनल सॉंग्स, अभंग अँड परफॉर्म्ड कीर्तन्स. संत तुकाराम महाराज हे कीर्तन करत, अभंग रचत आणि लोकांना ते म्हणून दाखवत. थाउजंड्स फ्लॉक्ड टू लिसन टू हिम. हजारोंनी लोक त्यांचे कीर्तन आणि अभंग ऐकण्यासाठी येत असत. शिवाजी महाराज ऑल्सो अटेंडेड हिज कीर्तन्स. शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांचे कीर्तन ऐकले होते. इथे या चित्रामध्ये आपल्याला शिवाजी महाराज दिसत आहेत. ते सुद्धा संत तुकाराम महाराज यांचे कीर्तन ऐकत आहेत. संत तुकाराम preached to the people about the virtues of pity, forgiveness and peace of mind. Virtues म्हणजेच सद्गुण, pity म्हणजे दया किंवा करुणा, forgiveness म्हणजे क्षमाशीलता, peace of mind म्हणजेच मनाची शांती. संत तुकाराम लोकांना दया, क्षमा, शांती यांची शिकवण देत. He also gave them the message of equality. संत तुकाराम महाराज यांनी लोकांना समानतेची शिकवण दिली, उपदेश दिला. ही अलोन इज अ सेंट अँड गॉड ड्वेल्स विथ हिम हू कॉल्स द वीक अँड द डाऊनट्रोडन ॲज हिज ओन. ड्वेल्स म्हणजेच राहणे किंवा वस्ती करणे. डाऊनट्रोडन म्हणजेच दलित किंवा मागासलेले. तुम्ही तुकाराम महाराजांचा एक अभंग ऐकलाच असेल मुलांनो. जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जे लोक वीक आहेत, पुअर आहेत, डाऊनट्रोडन आहेत, अशांना
जो व्यक्ती आपलं मानतो, आपलंसं करतो, तोच खरा साधू असतो आणि देव तिथेच असतो, असे तुकाराम महाराजांनी आपल्या या अभंगामध्ये सांगितलेले आहे. ही इम्प्रेस्ड दिस ट्रूथ ऑन द माइंड्स ऑफ द पीपल. ही मेड देम थिंक. संत तुकाराम महाराज यांनी हा संदेश लोकांच्या मनावर बिंबवला. लोकांच्या मनात विचार जागे केले, लोकांना विचार करण्यास प्रवृत्त केले. People accepted him as a great religious leader and showered their praise on him. लोकांनी संत तुकाराम महाराज यांचा खूप मनोभावे स्वीकार केला, एक ग्रेट रिलिजियस लीडर म्हणून, आणि त्यांचा जय जयकार करायला लागले. इवन टुडे ऑल ओव्हर महाराष्ट्र वी हिअर पीपल प्रोक्लेमिंग ज्ञानबा तुकाराम, द नेम्स ऑफ द टू ग्रेट सेंट्स. इथे शॉवर्ड देअर प्रेज म्हणजेच खूप प्रशंसा करणे. लोक संत तुकाराम महाराज यांचा जय जयकार करत असत, खूप प्रशंसा करत असत. तर प्रोक्लेम म्हणजेच घोषणा करणे. तर मुलांनो, आजही पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला ज्ञानबा तुकाराम हा जयघोष ऐकू येतो. संत ज्ञानेश्वर इज कॉल्ड ज्ञानबा आल्सो. संत ज्ञानेश्वर यांना ज्ञानबा म्हणत असत. त्यामुळेच ज्ञानबा तुकाराम असा जयघोष आजही लोक करतात. इवन टुडे तुकाराम गाथा इज रीड इन एव्हरी हाऊसहोल्ड. आजसुद्धा तुकाराम गाथा ही प्रत्येक घरोघरी वाचली जाते. नाव लेट्स लर्न अबाउट संत रामदास स्वामी. At the same time, the hills and valleys of Maharashtra were filled with the echoes of Jai Jai Raghuveer Samartha. Glory be to the great Rama, an invocation constantly on the lips of the great Sant Ramdas. Invocation म्हणजेच वंदन किंवा प्रार्थना करणे. संत तुकाराम महाराज ज्या काळात होते त्याच काळात महाराष्ट्राच्या कडेकपारीत जय जय रघुवीर समर्थ अशी रामदास स्वामींची गर्जना घुमत होती. समर्थ रामदास स्वामी हे सतत रामाची प्रार्थना करत असत. त्यांच्या ओठांवर नेहमी रामाचे नाव असत. रामदास वॉज बॉर्न ॲट जांब ऑन द बँक ऑफ द गोदावरी इन महाराष्ट्र. गोदावरी नदीच्या किनारी जाम या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म झाला. His birthday fall on Ram Navami, the day on which the great hero Rama was born. समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म रामनवमीच्या दिवशी झाला. रामनवमीच्या दिवशीच भगवान राम यांचा सुद्धा जन्म झालेला होता. नारायण was his real name, but he preferred to call himself Ramdas, the servant of Rama. सर्वंट म्हणजेच सेवक. समर्थ रामदास स्वामी यांचे खरं नाव नारायण असे होते, पण ते प्रेफर करायचे स्वतःला रामदास म्हणण्यासाठी. का बरं? कारण ते स्वतःला रामाचे सेवक समजत. थ्रू हिज ग्रेट बुक दासबोध ही टॉट मेन द वे ऑफ गुड लाईफ. त्यांचा एक ग्रंथ होता समर्थ रामदास स्वामी यांचा दासबोध, आताही तो आहे. त्यातून त्यांनी लोकांना एक चांगलं जीवन काय असतं हे शिकवलेलं आहे. थ्रू हिज मनाचे श्लोक ही गेव पीपल लेसन्स इन गुड थॉट्स अँड गुड कंडक्ट. तसेच समर्थ रामदास स्वामी यांनी त्यांच्या मनाच्या श्लोकांतून त्यांनी लोकांना सद्विचार व सद्वर्तन यांची शिकवण दिलेली आहे. टू पॉप्युलराइज द वर्शिप ऑफ स्ट्रेंथ ही रेज्ड द टेम्पल ऑफ हनुमान, the god of strength. He exhorted people to be strong and told them of the power that resides in a united people. Exhorted म्हणजेच प्रोत्साहन देणे आणि resides म्हणजेच निवास करणे. समर्थ रामदास स्वामी यांनी ठिकठिकाणी बलोपासनेसाठी हनुमानाची मंदिरे उभारली. त्यामुळे लोकांना शक्तीचे महत्त्व पटवून दिले. शक्ती ही एकीमध्ये असते अशी शिकवण समर्थ रामदास स्वामी यांनी लोकांना दिली. He taught them to organize themselves and fight against injustice. Organize म्हणजेच आयोजन करणे किंवा संघटित करणे. समर्थ रामदास स्वामी यांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली. This gave courage to the people. करेज म्हणजे साहस किंवा धीर. समर्थ रामदास स्वामी यांनी लोकांना प्रोत्साहन दिले आणि यामुळेच
लोकांच्या मनात साहस निर्माण झाले. लोकांना धीर मिळाला. The work of the saints brought about a great awakening among the people. मुलांनो, साधू संतांच्या या कार्यामुळे लोकजागृती झाली. Religion once again became a thing to be respected and a spirit of self-reliance was born. धर्माबद्दल आदर वाढला. लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. People regained their lost confidence. त्यांचा जो कॉन्फिडन्स होता तो लोकांना परत मिळाला. This great awakening among the people brought about by the saints helped Shivaji in his fight for Swaraj. तर मुलांनो, संतांच्या या थोर कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग झाला. So, that's all for today, children. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye-bye.